हॅलो, मी आज तुम्हाला रिका वॅक्स स्टेप बाय स्टेप कसं करायचं, म्हणजे काही जणांना ना स्ट्रोक्स कसे घ्यावेत हे सुद्धा समजत नाही आणि मग ते कसंही ओढतात आणि मग त्याच्यामुळे स्किन पूर्ण पील होते. तर रिका वॅक्स करताना घ्यायची काळजी, स्किन पील होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, स्ट्रिप्स कशा ओढल्या पाहिजेत आणि रिका वॅक्सचे फायदे काय काय असतील हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला असेल तर कमेंट, शेअर आणि लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच छान छान टिप्स आणि व्हिडिओज तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. चला तर मग आता मी तुम्हाला दाखवेन की रिका वॅक्स करताना सर्वात पहिल्यांदी ही गोष्ट आपण स्किप करूच शकत नाही. हा आहे प्री जेल, जे तुम्हाला स्किनवरती लावायचं आहे. बायोसॉफ्टचं आहे, हे कंपनी बायोसॉफ्टची आहे ही. आणि हे प्री जेल तुम्हाला स्किनवरती लावून घ्यायचं आहे कंपल्सरी, कारण याच्यामुळे काय होणार आहे, तुमची स्किन थोडीशी ड्राय होणार आहे. जर कोणाचं मॉइश्चरायझर वगैरे लावलं असेल स्किनवरती तर ते कमी होऊन जाणार आहे किंवा निघून जाणार आहे आणि मग त्याच्यामुळे आपण जे केस काढणार आहे किंवा स्किन क्लीन करणार आहे ती अगदी छान पद्धतीने क्लीन होणार आहे. आणि त्यासाठी हे जेल लावणं फार गरजेचं आहे. काही ठिकाणी हे जेल लावलं जात नाही, तर हे चुकीची पद्धत आहे. तुम्ही जेल हे कंपल्सरी लावलं पाहिजे आपल्या क्लायंटच्या सेफ्टीसाठी. थोडंसं पुढं येता तुम्ही, थोडंसं किंचित, येस, थँक्यू. तर क्लायंटच्या सेफ्टीसाठी तुम्हाला हे करावंच लागतं. जेल वॅक्स हे कधीही एकदम व्यवस्थित पातळ करून घ्यायला हवं. जेल वॅक्स, रिका वॅक्स हे दोन्ही एकच आहेत. नवीन ब्रँड आलेला आहे हे वॅक्स मधले. तर हे अप्लाय करताना नेहमी हे जेल वाळू द्यायचं, आधी लावलेलं प्री जेल, आणि मग अप्लाय करताना ते एकदम पातळ थरामध्ये अप्लाय करायचं. आणि याचे हे असे पांढरे स्ट्रिप्स सेपरेट मिळतात. जे आपण ब्लू कलरचे स्ट्रिप्स वापरतो त्याच्याने आपण रिका वॅक्स कधीच करत नाही. याचे रोल्स मिळतात, तर हे रोल्स वापरायचे हे वॅक्स करताना, कारण याच्यामुळे टॅन 90% निघून जातं. डेड स्किन असेल तर ती निघून जाते. हेअर ग्रोथ खूप कमी प्रमाणात होते. केस मुळापासून निघतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत रिका वॅक्स करण्याचे फायदे. आणि रिग्रोथ जी येते ती पण खूप उशिरा येते. म्हणजे साध्या वॅक्सनी जरा पटपट येते, पण जेव्हा आपण रिका वॅक्स करतो तेव्हा 1-1.5 महिना वगैरे असं त्याची रिग्रोथची टाईम ड्युरेशन असतं. तर हे असं टॅन निघतं, केस मुळापासून निघतात, व्यवस्थित निघतात, एकूण एक केस निघतो हातावरचा. म्हणून रिका वॅक्स मी कधी पण रेकमेंड करते की तुम्ही अगदी रिका वॅक्स कराच. साध्या वॅक्सपेक्षा कधी ते बेस्टच आहे. त्याची पकड स्किनची व्यवस्थित असली पाहिजे खाली धरताना, म्हणजे जेणेकरून आपल्या स्किनला ओढ बसणार नाही जास्त. आता हा पूर्ण दंड हाताचा मी कव्हर केलेला आहे, तर याचा हा भाग माझा राहिलेला आहे. तर हा भाग मी कधीही असा करून घेणार नाही, कारण याच्यामुळे ती स्किन ओढली जाईल. तर मी क्लायंटला झोपवेन, हात वर करेन आणि मग तो भाग मी कव्हर करेन. कारण त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ही अशी चरबी असते किंवा जे भाग लटकलेले असतात त्या भागांना जास्त ओढ बसत नाही आणि स्किन पील होत नाही. तर आता मी हा कोपरा कव्हर करीन. ह्या कोपऱ्यावरती सुद्धा खूप डेड स्किन जमा झालेली असते, ती सुद्धा खूप छान पद्धतीने निघून जाते आणि खूप छान पद्धतीने तिथलं टॅन रिमूव्ह होतं जेव्हा आपण रिका वॅक्स करतो. बघू शकता तुम्ही. स्टेप बाय स्टेप आपण रिका वॅक्स लावतोय
आणि किती छान पद्धतीने बघा हातावरचं टॅन अगदी निघतंय, डेड स्किन निघतीये, हेअर्स खूप छान पद्धतीने रिमूव्ह होत आहेत. तर हे वॅक्स मार्केटमध्ये मिळून जातं. जेल वॅक्स या नावाने सुद्धा आता हे आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा कोपरा पण दिसत असेल तुम्हाला की त्याचा टॅन किती छान पद्धतीने रिमूव्ह झालेला आहे. स्टेप बाय स्टेप आपण जेव्हा रिका वॅक्स करतो तेव्हा त्याचा त्रासही होत नाही क्लायंटला, स्किन पीलही होत नाही आणि स्किनवरचे हेअर्स पण खूप छान पद्धतीने रिमूव्ह होतात. टॅन पण खूप छान पद्धतीने निघतं. केसांचे कधीही ग्रोथ बघून तुम्हाला स्ट्रिप ओढायची आहे. कुठल्याही दिशेला तुम्ही स्ट्रिप ओढायची नाही आहे. ही पण एक काळजी तुम्ही घेऊ शकता जेव्हा आपण रिका वॅक्स करतो तेव्हा. हातावरचा हा जो भाग असतो हा एरिया खूप सेन्सिटिव्ह असतो. तर हा एरिया लावताना कधीही वरच्या भागामध्ये तो घ्यायचा नाही किंवा खालच्या भागामध्ये सुद्धा तो मिक्स करायचा नाही. तर हा एरिया सेपरेट तुम्हाला वॅक्स लावून घ्यायचं आहे आणि ते तेव्हाच वॅक्स करून टाकायचं. म्हणजे हा एरिया एवढाच लावायचा आहे आणि तो तेवढाच वॅक्स करून घ्यायचा. बघा कुठेही लाल झालेलं नाहीये, कुठेही रॅश आलेली नाहीये, स्किन कुठेही पील झालेली नाहीये. कारण तेवढी काळजी आपण जेव्हा घेतो रिका वॅक्स करताना तेव्हा आपल्या क्लायंट्सचा हात हा व्यवस्थित क्लीन होतो, हेअर्स व्यवस्थित रिमूव्ह होतात. म्हणजे क्लायंटही खुश, आपणही खुश. हे बघ टॅन दिसत असेल तुम्हाला हातावरचं किती छान पद्धतीने निघालेलं आहे. हे असं पट पट पटापट तुम्ही वॅक्स करू शकता, पण ते योग्य पद्धतीने करा, क्लायंटच्या स्किनची काळजी घेऊन करा, जेणेकरून क्लायंटला भीती नाही वाटायला पाहिजे रिका वॅक्सची. हो, असेही क्लायंट्स आहेत की ज्यांना खरंच रिका वॅक्सची भीती वाटते. कारण बऱ्याच जणांनी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या हातावरचे हेअर्स रिमूव्ह केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना त्याचा त्रास झालेला आहे आणि म्हणून आपण तो त्रास टाळला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित एज्युकेशन घ्या आणि व्यवस्थित त्याचं ते वॅक्स व्यवस्थित तुम्ही रिमूव्ह करा. आता जेव्हा तुम्ही बोटांवरचे हेअर्स काढता तेव्हा नेहमी क्लायंटला सांगा की खाली तुम्ही माझा हात धरा व्यवस्थित घट्ट, की जेणेकरून जेव्हा मी तो वॅक्सची पट्टी ओढणार आहे त्यांची बोटंही त्याच्यासोबत ओढली जाऊ नयेत. ह्या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्यांची जर आपण काळजी घेतली तर क्लायंटला त्रास होणार नाहीये, ज्यामुळे क्लायंट खुश होणार आणि आपल्याकडे ते रिपीट कस्टमर राहणार आहे.
तर अशा पद्धतीने आपण रिका वॅक्स कंप्लीट केलेलं आहे यांच्या हातावरचं. आपण एकदा चेक करूया कुठे हेअर्स राहिलेत का. शक्यतो रिका वॅक्सनी कधी हेअर्स राहतच नाही, पण इथे थोडेसे कोपऱ्यावरती राहिलेले आहेत. आपण पुन्हा एकदा तिथं थोडंसं वॅक्स लावूया. पण शक्यतो रिका वॅक्स डबल ॲप्लिकेशन टाळलं पाहिजे, कारण ते डबल ॲप्लिकेशन जर तुम्ही करत असाल तर तिथली स्किन पील होण्याची शक्यता जास्त आहे. तर डबल ॲप्लिकेशन शक्यतो तुम्ही करू नका. आता हे वॅक्स आपलं झालेलं आहे. हातावरचा टॅन पण व्यवस्थित पद्धतीने निघालेला आहे. तुम्ही बघू शकता हेअर्स पण सगळे क्लीन झालेले आहेत. हे बघा. ओके. आता सर्वात महत्त्वाचं काम की खूप जण हे वॅक्स केल्यानंतर हे असंच सोडून देतात, पण ही चुकीची पद्धत आहे. स्किन इरिटेट झालेली असते, स्किनला थोडंसं पॅम्परिंग हवं असतं. आपण जेव्हा केस ओढतो तेव्हा ते आतपर्यंत त्याला ते त्रास झालेला असतो, तर त्याला पॅम्परिंग देण्यासाठी हे पोस्ट ऑइल जे मिळतं तेही बायोसॉफ्टचं आहे माझ्याकडे. एक मिनिट. तेही मी बायोसॉफ्टचंच यूज करते. ती बॉटल व्यवस्थित आहे म्हणून मी त्या बॉटलमध्ये ते काढलेलं आहे, कारण याच्यामधून ते सांडतं आणि मग नुकसान होतं खूप, म्हणून मी ह्या इझी बॉटलमध्ये ते काढलेलं आहे. आणि क्लायंटच्या हाताला हे ऑइल फक्त अप्लाय करायचं नाही आहे, तर क्लायंटलाही पॅम्पर करायचं आहे, त्यांनाही हक्क आहे पॅम्परिंग करून घ्यायचा. तर हे व्यवस्थित तुम्हाला मसाज द्यायचा आहे हाताला, की जेणेकरून क्लायंटनी म्हटलं पाहिजे वाह काय सर्व्हिस आहे मॅम तुमची. सगळे प्रेशर पॉईंट्स वगैरे व्यवस्थित दाबायचे आहेत. जे ऑइल आपण लावतोय ते स्किनवरती लावल्यामुळे जे थोडंफार वॅक्स राहिलं आहे हातावरती ते रिमूव्ह होऊन जाईल आणि खूप छान पद्धतीने हाताला एक पॅम्परिंग मिळेल, एक छान सूदिंग इफेक्ट मिळेल. म्हणून आपल्याला हा मसाज द्यायचा आहे. ओके, डन.